तुकाराम स्वामी सद्गुरुदामा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा राघवे सागरात राघवे सागरात राघवे सागरात राघवे सागरात तैसे तुको बाटे तैसे तुको बाटे रक्षीले तैसे तुको बाटे तैसे तुको बाटे तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम गीता तुलने ब्रह्म तुकासी आले गीता तुलने गीता तुलने ब्रह्म तुकासी आले गीता तुलने ब्रह्म तुकासी आले रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम आरती तुकाराम आरती तुकाराम सच्चिदानंद मूर्ति पाय सच्चिदानंद मूर्ति स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकबुवाचे अभंग उदकी रक्षिले तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा विठला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पांडुरंगा करू प्रथम नमः चरण संतान
त्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे यती नमस्कारुणी आता शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां यं शैवासत्वे समुपासते शिवैति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिकः अर्हन्नित्यदशायश नरता कर्मेति मीमांसकः सोऽयं नो विददातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरे विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताहातील 5व्या दिवसाची सेवा श्री हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज डोंबरे त्याचप्रमाणे धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने माझ्याकडे आलेली कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आपल्या परिसरातील राहुल महाराजांनी सांगितलं गायन सम्राट है ना. कार्यक्रमाला ते असले म्हणजे बाकीचं काही बघायचं कारण पडत नाही. प्रमाणाची अशी धारच लागलेली असते. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी गायनाचार्य एकवनी बळी खरात महाराज या ठिकाणी मृदंगाचार्य श्री हरिभक्तपारायण राहुल महाराज डोंबरे यांनी दत्त मंदिर ही संस्था या ग्रामीण परिसरामध्ये निर्माण करून वारकरी संप्रदायाचं कार्य अव्याहत चालू राहावं असा मानस समोर ठेवून ही संस्थेची उभारणी झालेली. ज्यांच्याकडे 2-2 मुलं असतील 1-1 मुलगा द्यायला काय हरकत नाही धर्माकरता. ज्यांना एकच असेल त्यांना तर काही मोठी अडचणी नाही. देवदत्तचं एक पुत्र सैव ज्येष्ठ सैव कनिष्ठ मोठा आहे तोच आणि लहान आहे तोच आता द्यायचा कुठं. पण कमीत कमी ज्यांना 2 आहे त्याने एक स्वतः करता आणि एक धर्माकरता द्या. धर्माकरता दिलेला तुमच्या उपयोगाला यायचा नाही असा अर्थ करू नका. धर्माला दिलेला माणूसच तुमच्या उपयोगाला येईल बाकी कोणी उपयोगाला यायचं नाही. कारण आमच्याकडं तुम्हाला माहिती ग्रॅज्युएशन असेल डबल ग्रॅज्युएशन असेल प्रोफेसर असेल सगळ्या प्रकारचे पदवीधर लोक असतील परंतु त्यांच्या कुठल्या सिलेबसमध्ये आई वडिलांना देवमान असं काही लिखाण कुठं आलेलं नाही. आमच्याकडं सर्व प्रकारची व्यवस्था आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये आचार्य देवो भव अतिथी देवो भव स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम श्रद्धयादेयम हियादेयम भियादेयम ह्रियादेयम सगळंच मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. ज्ञानोबरामध्ये सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरी तयाचे सेवे किर शरीरे लोणकीजी. बाकीच्यांच्याकडे धनदौलत भरपूर येईल पदवीधर राहतील प्रतिष्ठा मिळेल परंतु तुमचा त्यांना काही उपयोग होईल असं मला काहीतरी दिसत नाही. देहात म्हणजे खेड्यामध्ये राहणारे लोक त्यांना शहरात वातावरण त्यांना मानवत नाही. शहरातल्यांना इथलं मानवत नाही. शिकलेले गेले ते पुणे मुंबई तिकडे जातात तिकडंच काय होतात सेटल होऊन जातात. इकडचा कधी गेला एखादा 2-4 दिवस तर त्याला करमत नाही. शेवटच्या वेळेला त्याला पाणी द्यायला जेवण द्यायला व्यवस्था करणारा आज सध्या तरी माणूस कोणी नाही. पैसा भरपूर आहे. त्यांना एकाला विचारलं म्हणलं का हो तुमचे मुलं म्हणले एक ऑस्ट्रेलियामध्ये मुलगी कुठे आहे म्हणे अमेरिकेमध्ये तुम्ही म्हणले आम्ही गावाकडं. आता तुमचं वय एकाने सांगितलं माझं 75 आहे त्या घरवालीचं 70 वय. मग तुम्हाला स्वतःचं काम करता येतं म्हणे आता काय करायचं एक नोकर लावलेला आहे त्याच्या मनाप्रमाणे करावं लागतं नाही तर तोही यायचं बंद होतं. म्हणजे स्वतःच्या हक्काचे काही उपयोगाला आले का. पैसा आहे पण उपयोगाचा नाही. तो पैसा असून ज्यांनी ज्याच्याकरता निर्माण केलं त्यांचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून आमच्या या शास्त्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आई वडिलांचा पहिला विचार होतो आचार्याचा म्हणजे गुरुचा विचार होतो नंतर इतर समाजाचा विचार होतो. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना गुरुचा अनुग्रह झालेला आहे. अनुग्रहाचा दिवस आहे आज. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबाराय सर्व शास्त्र संपन्न असणारे तरी पण त्यांना गुरु करावा लागला.
है ना, सांगितलं परंपराच आहे. बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्णारी, माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार. विद्वान आहे, परंतु पुढच्या परंपरा चालण्याकरता विद्वानांनी सुद्धा गुरु स्वीकार केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी गुरु ऋषींना गुरु मानतात, भगवान राम वशिष्ठांना गुरु मानतात, जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यांना गुरु मानतात, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना गुरु मानतात. उत्तरवर्तीच्या काळामध्ये आम्ही सर्वच जोग महाराजांना गुरु मानतो. आपली गुरु परंपरा आहे. ज्याला गुरु नाही त्याचं जीवन सर्व व्यर्थ आहे. काही ते देहाती लोक म्हणतात ज्याने गुरु नाही घेतात त्याचं जीवन वाया गेला असं म्हणतात. कारण गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आला का तिथं ज्ञान येते. ज्ञान आहे आणि त्याला गुरुत्व नाही असं होणं शक्य नाही. शास्त्रांतरी असं वर्णन आलंय, ज्याला ज्ञान पाहिजे त्याने तिथपर्यंत गेलं पाहिजे. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पानीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. तो श्रोत्रिय असावा म्हणजे वेदाचा अध्ययन केलेला असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मनी निष्ठा यशस ब्रह्मनिष्ठ. ब्रह्म म्हणजे आत्म्यामध्ये तत्वामध्ये त्याची निष्ठा असावी. तद्बुद्ध तदात्मानस्तनिष्ठा तत्परायणा गच्छन्ते पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषा. त्याची बुद्धी तत्वनिष्ठ असावी आणि तो कृपाळू जर असला म्हणजे दयावान जर असला तो विद्यार्थ्याचं जिज्ञासूचं कल्याण करत असतो. प्रत्येकाला जीवाला गुरुची गरज आहे. ज्ञानोबराय सर्व जन्मतास ज्ञान बरोबर घेऊन आले तरी त्यांना गुरु करावा लागला. मुठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पाठ पुढे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश उदयसा. तैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावाने येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते है ना. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी 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 लोकांगणी चांगदेव आले लोकांगणी चांगदेव आले लोकांगणी चांगदेव. उपजताची ज्ञानी जन्माला येण्याच्या अगोदर ज्ञानच बरोबर घेऊन आले. काय ज्ञानोबराय स्वतःचं वर्णन करतात का विद्वानाचं वर्णन करतात ते कळायला जरा मुश्किल जातं नाही. सुचिनाम श्रीमताम गेहि योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. योग भ्रष्ट जर झाला त्याचा पुढचा जन्म कसा होतो. योग भ्रष्ट झाल्यामुळे त्याला आत्मानुभूतीपर्यंत तो पोहोचलेला नाही. साक्षात त्याला निर्विकल्प समाधीची अनुभूती आलेली नाही. असंप्रज्ञात समाधीपर्यंत तो पोहोचलेला नाही. अशा काळामध्ये त्याचा जर आयुष्य भानू संपला, प्रश्न विचारला मग त्याची गती काय होती. भगवान म्हणतात त्याची दुर्गती होत नाही बाकी निश्चित आहे. पण काय गती होती ते सांगतात. सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो बीज आहेत. योग भ्रष्ट सुची म्हणजे पवित्र, सुचिनाम श्रीमताम म्हणजे जन्मता श्रीमंत जन्मतात पवित्र अशा कुळामध्ये तो योगभ्रष्ट जन्म घेतो. दुसरा अर्थ अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. जरी तो श्रीमंत कुळात नाही पवित्र कुळात नाही योग्याच्या कुळात त्याचा जन्म होतो. उदाहरण द्यायचं झालं तर श्रीमंत सद्गुरू एकनाथ महाराज सुचिनाम श्रीमताम गेहि पवित्र कुळामध्ये जन्म झाला. भानुदासाची कुळी है ना. तिथून ती परंपरा आली. पवित्र कुळामध्ये जन्म झाला, श्रीमंत कुळामध्ये जन्म झाला, दोन्ही कुळ आले त्याच्यामुळे. पुढचा झाला अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. ज्ञानोबराव योग्याच्या कुळात जन्म झाला. श्रीमंत नाही पण योग्याचं कुळ आहे, पवित्र कुळ त्याच्यामध्ये जन्म झाला. बरं त्याच्यात जन्म झाल्यानंतर जो स्वतः ज्ञानालाच बरोबर घेऊन आला त्याला गुरुची गरज आहे का.
ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्य असे. विषय भोगामध्ये बरबटलेला समाज निशिष्ट पडतो. त्यावेळेला ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याबरोबर म्हातारा असला 80-90 वर्षात त्याला चेतना निर्माण होती. त्या ही संजीवनी प्रत्येकाला मिळणारी. अशी संजीवनी ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये जन्मतच आले सगळं. तरी पण त्यांना श्री गुरु निवृत्तीनाथासारखे गुरु मिळाले. मग आपल्याला नको का? आपल्याला तर कुठल्याच प्रकारची अक्कल नाही. आपण जन्माला आल्यापासून तर अंगणवाडीपासून आपली सुरुवात होती है ना. ज्युनियर KG सिनियर KG तिथून सुरुवात झाली. ज्ञानाचा पत्ताच नाही काय. पार 10वी 12वी है ना ग्रॅज्युएशन झाले तर पूर्ण अक्कलीला मागच्या दाडा जोपर्यंत येत नाही त्याला अक्कलच नाही म्हणतात है ना. बिगर अकलीचा. पण एवढं असून जर आपल्याला अभिमान एवढा असेल है ना. पाणी पिओ छान के गुरु करो जान के. पाणी गाळून छानून पियायचं आणि गुरु निवडून करायचा. नाही तर मग नंतर पश्चाताप होतो. नंतर कळालं का हा तो आमच्यापेक्षा थर्ड क्लास निघाला. असं नको है ना. विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजचा दिवस अनुग्रहाचा दिवस. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला. स्वप्नामध्ये अनुग्रह झाला. आणि असा अनुग्रह जिवंतपणे साकार करून दाखवला जगद्गुरु तुकोबाराय. सामान्य गोष्ट नाही. मोठ्या पंडिताला घाम येणारा गाथा म्हणजे सामान्य समजू नका तुम्हाला. चौवेदाचे केले विवरण अर्थही गहन करुनिया. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. येरानी वावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. तुकोबारांत वेदाचा अर्थ आम्हाला कळाला. तुम्हाला काय कळाल? हा नारायण नागबली कालसर्प त्रिंडी नवग्रह शांती वास्तुशांती याच्यातच तुमचं घोटाळा होऊन गेला. त्यांना वेद बाहेरच निघाला. कर्मकांडात राहिले सगळे. 80,000 मंत्र कर्मकांडाचे त्याच्यातच सगळे ब्राह्मण राहून गेले. पुढे सरकले नाही. अजून पुढे सितारोशी आगे और भी कुछ आहे. पुढे जायला पाहिजे. 16,000 मंत्र उपासना कांडाचे. त्याच्या पुढे 4,000 मंत्र ज्ञानकांडाचे. ज्ञानकांडात गेल्याशिवाय माणसाला वास्तविक आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता ज्ञानकांडाची गरज. म्हणून पहा तुमचे ते काय सुंदर टाकलं. श्री 1008 महामंडलेश्वर काशकानंद महाराज है ना. काय सिन्नर तालुक्याचं फार मोठं वैभव नाही का. एकावनी बळी रात्री महाराज कीर्तन झालं. हा ना. PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी सुभाष महाराज गेठे. एकापेक्षा एक विद्वान. गायना विचारू नका. विद्वानाची म्हणजे धारच लागलीत. सगळं काही उपलब्ध. फक्त घेणारे लोक पाहिजे. तुम्ही तेवढीच कमी. बाकी सर्व बरोबर. शेजारीच बारागाव पिंपरी महामंडलेश्वर दिव्यानंदगिरीजी महाराज शास्त्रार्थ दिग्विजय. असे ग्रंथ लिहिले महाराज. आपल्या एका माणसाला वाचता यायचे नाही असे ग्रंथ लिहून ठेवले. त्याला रघुनाथ शिरोमणी न्यायाचे धुरंधर आचार्य. त्याच्यावर त्यांनी आईच्या नावाने लक्ष्मी टीका आणि स्वतःच्या नावाने दिव्या टिप्पण्याच्या समलंकृता असं लिखाण केलं. जवळजवळ 1,000 पानाचे संक्षिप्त क्षारीव नावाच्या ग्रंथावर रचना केली. आजही संपूर्णानंद युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे ग्रंथ यमीला चालतात. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि त्या काशी क्षेत्रामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 6 महिन्याने शास्त्रार्थ व्हायच्या चर्चा. त्या शास्त्रार्थामध्ये जन्मजात धुरंधर ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेले त्यांना पाहिलं पळून जायचे शास्त्रार्थामध्ये. एवढी घाबरायची त्यांना. शास्त्रार्थ दिग्विजयी पदवी राष्ट्रपतीने त्यांना प्रदान केली. आपल्या इथले सिन्नर तालुक्यात बारागाव पिंपरी. बघा किती एक आहे ना प्रकांड लोक एकापेक्षा एक. त्याचा उत्तरवर्ती लोकांनी आनंद घेतला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 अभंगांना आरतीच्या रूपाने स्वीकार केले. 2 अभंग आहे. ज्ञानोबरायांच्या आरतीचा एक अभंग आणि हा रामेश्वर भट्टांच्या हा जो अभंग आहे वारकरी संप्रदायाने त्याला आरती म्हणून स्वीकार केली. बाकी सर्व अभंग आहे.
आरती एक प्रकरण आहे. त्या आरतीच्या माध्यमातून तुकोबारायांचे विरोधक असणारे एक काळामध्ये केवळ विरोधक नाही, एकमेकाला नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृत्तीला पोचलेले लोक. अशा रामेश्वर भट्ट, तो काही सामान्य नाही. एखाद्या शास्त्रार्थ संपन्न गायन सम्राटाला एखाद्या आडबंग माणसाने विरोध करावा असा प्रकार आहे. असा याच्यातला नाही. दशग्रंथी असणारा, दशग्रंथीमध्ये 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्याचे 6 अंग, एकूण 10 दशग्रंथी ब्राह्मण, एवढा प्रकांड विद्वान. तो तुकोबारायांना विरोध का करायचा? आम्ही उच्च कुळामध्ये जन्माला आलो, ब्राह्मण कुळामध्ये. वेदावर काय लिखाण करायचं आणि काय उच्चारण करायचं हा अधिकार आम्हाला आहे, इतर वर्णाला अधिकार नाही, असा ते ठासून सांगायचे. त्यांनी पाहिलं का ह्या 4 वेदावरती जगद्गुरु तुकोबाराय भाष्य लिहितात कसे. परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये तुकोपनिषदी पंचम वेद, 5वा वेद म्हणायचे. हे 4 वेद, ऋग्वेद, सामू आणि अथर्व, त्याच्यानंतर हा ऋग्वेद, तुकाराम महाराजांचा अभंग रचना म्हणजे गाथा, हा पंचम वेद किंवा तुकोपनिषद म्हणायचे त्या. आता कोण सामान्य म्हणते का? मामासाहेब दांडेकर एक काळातले आपल्या संप्रदायामध्ये अतिशय प्रकांड विद्वत्ता ज्यांच्याकडे आहे, अशाने तुकोबारायांच्या गाथ्याविषयी असं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आरती ज्ञानराजा रामा जनार्दनांचा अभंग, हा रामेश्वर भट्टांचा अभंग, तोही अभंग आरतीने स्वीकार केला. आरती करता हाही अभंग आरती म्हणून स्वीकार केला. आरती कोणाची करायची? जगद्गुरु तुकोबारायांची. आरती कोण करणारे? दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट, ते आरती करतात. कारण वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. वर्णन कोणाचं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे त्याच्या अधिकारावर आणि योग्यतेवर अवलंबून असतं. एखाद्या सूर्याचं वर्णन करायचं ठरलं, काजव्याने सुरुवात केली तर काय उपयोग होणार आहे? एका कोण्यात तो काजवा कुठं तरी पडेल, है ना. आगा सहस्र किरणाची या दिठी, जेत चंद्रई लोपे किरीटी, तेत खद्योत का हुट उठी आपुलेने तेजी. हा, खद्योत म्हणजे काजवा. त्या काजव्याने काय केलं? आता त्या सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्र सुद्धा झाकला जातो आणि अशा वेळेला तो काजवा चालला, त्याचं डिफर द्यायचं काम काय होणार आहे? आता काजव्याने डिफर देऊन काय होणार आहे का? हा, काय त्याचा प्रकाश पडणार आहे सूर्यापुढे? अहो, चंद्र सुद्धा झाकला जातो. अशा काजव्याला चंद्राचं सूर्याचं वर्णन करणं शोभत नाही, किंवा घोबड्याला सूर्याचं वर्णन करणं शोभत नाही, त्याला दिसलंच नाही जन्मभर सूर्य. त्याने वर्णन करायचं ठरलं, काय वर्णन करी? म्हणून वर्णन करायचं असेल तर वर्णनही चांगलं असावं, वर्णन करणारा ते अधिकाराचा असला पाहिजे. आता एक ठिकाणी म्हणतात का त्या उंटाच्या घरी लग्न होतं, त्याच्या मुलाचं कुणाचं नातवाचं लग्न असेल, त्या लग्नामध्ये या गाढवाला मंगलाष्टक म्हणण्याकरता नेलं. कोणाला? हां. आता त्याच्या घरी नेल्यानंतर परस्परम प्रशंसन्ति, एकमेकाची स्तुती करतात. एकमेक जसे महाराज लोक करतात ना एकमेकाची स्तुती. महाराज कीर्तनकार गायकाची स्तुती, गायक कीर्तनकाराची स्तुती, दोघे लाईनीत असले तर बरं. नाही तर काय सगळं लोक म्हणतात यांनी कसं काय एकमेकाचं वर्णन केलं, बोलू नका पुढच्या वर्षी, असं नको व्हायला, नाही का. उष्ट्र कसे विवाह आहे तो गर्दबा शांती पाठका, परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो दोन्ही. त्या गाढवाने सांगितलं, वाह काय उंट महाराज, काय तुमचं स्वरूप आहे, काय रूप, काय सुंदर, तुमच्यासारखं सुंदर रूपच नाही कोणाचं. 3 ठिकाणी वाकडा हा कोण? उंट. पाठीमध्ये 1 ठिकाणी, मानेमध्ये 1 ठिकाणी, अशा 2 ठिकाणी वाकडा. काय त्याचं रूप, मान पाहिली तर 15 है ना फुटाची लांब, अशी वाकडी तलवारीसारखी. आणि त्याचं वर्णन गाढवाने केलं. पण त्याने शांत बसवणं, आपलं वर्णन केलं चुकीचंही हे तरी समजलं पाहिजे ना. पण मूर्ख माणसाला ते कळत नाही. एखादा स्वर जायचं त्याला म्हणायचं वा का गंधर्व आहे. आता काय करायचं, मोठा आता गंधर्वाचा अपमान काय, याचा अपमान, हा गंधर्वाचा अपमान आहे. राहत कोणाला कोणाची उपमा चालती का? आता त्या उंटाने पाहिलं
याने आवरूप म्हणल्यावर त्याने म्हणले अहो ध्वनी काय असं अष्टक गायलं म्हणले आतापर्यंत जेवढे लग्न झाले जेवढे ब्राह्मण लोक आले काय शांती पाठन काय ते श्लोक म्हणले पण आच्यासारखे स्वर है ना स्वरच निघाला नाही आता गाढवाचा स्वर कसा निघतो है ना तुम्हाला माहिती असं वर्णन नसावं वर्णेविषयी यथार्थ वर्णन असावं वक्ताही प्रामाणिक असला पाहिजे विठ्ठला न्यायशास्त्रामध्ये वक्त्याचं लक्षण सांगितलं यथार्थ वक्ता म्हणजे यथा अर्थ तथा वक्ता म्हणजे जसा पदार्थ आहे तसंच वर्णन करणारा जिलेबीचं जिलेबी सारखंच वर चौकोनी वर्णन नाही असं हा जिलेबी कशी वेटोळे तसंच म्हणजे जसा पदार्थ आहे तसंच जो वर्णन करतो त्याचं नाव वक्ता आहे बरं का असं सांगितलं यथार्थ वक्ता इथं तुकवराय प्रामाणिक आहे आपण म्हणल्यापेक्षा सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून जगद्गुरु होण्याकरता काही गोष्टी लागतात बरं का जगद्गुरु व्हायचं असेल त्याला गीतेवर भाष्य केलं पाहिजे उपनिषदावर भाष्य केलेलं पाहिजे किंवा ब्रह्मसूत्रावर भाष्य जर केलं तर त्याला आखाडा परिषद जगद्गुरु अशी पदवी देते पूर्वीच्या काळामध्ये चारी वेदावर भाष्य तुकोबराने अगोदर केल्यामुळे तुकोबरांना ही जगद्गुरू ही उपाधी पहिलीच मिळाली होती आताच्या काळातलं सांगितलं तुम्हाला अलीकडलं ब्रह्मसूत्र आहे 555 सूत्र त्याच्यावर भाष्य करणारा दशोपनिषद ईशकेन कटप्रश्न मांडुक्य तैतरी ऐतरी छांदोग्य बृहदारण्य तिथपर्यंत त्याच्यावर भाष्य करणारा आणि गीते श्रीमद भगवद्गीतेवर ज्याने भाष्य केलं का त्याला काय होती जगद्गुरु उपाधी मिळते आणखी एक दुसऱ्यालाही मिळते ज्याच्या फारच पैसा आहे त्याला जगद्गुरु उपाधी मिळते आणि ज्याच्याकडं समष्टी भंडारा घालण्याची ताकद आहे ना त्यालाही महामंडलेश्वर होता येत तुमच्यातला कुणी तयार असला तर तुम्हाला मंडलेश्वर करायला काय अडचण नाही नाही का पूर्वीचा काळ आणि आधुनिक काळामध्ये या पुरस्कारामध्ये सुद्धा काय झालं उशिलेबाजी सुरुवात झाली अयोग्य माणसाला पुरस्कार सुरू झाले पदव्या सुद्धा अयोग्य माणसाला सुरुवात झाली योग्यता राहिलेली नाही कुठल्याही प्रकारची त्याला योग्यता असली तर त्याला किंमत राहत आज काल परवाच गेलो कुंभाला पाहिलं कुंभाचं स्वरूपच नष्ट होऊन गेलं काहीच राहिलं नाही कुंभाचं पूर्वीच्या काळामध्ये कुंभाला जर साधू लोक आले तर त्यांच्या शास्त्रार्थावरती चर्चा व्हायची कोण काय अध्ययन कोणी काय अध्ययन केलं मग त्याच्यानुसार त्याला पदवी मिळायच्या ज्याने 108 उपनिषद म्हणजे ज्ञानाच्या शाखा आहे त्याचं जर यथार्थ अध्ययन केलेलं असलं मग त्याला 108 उपाधी अशी मिळायची त्याला है ना त्याने संन्यास दीक्षा घेतलेली मग त्याला ती पदवी मिळायची त्याने 1008 उपनिषदावर म्हणजे एकूण 1180 उपनिषदाच्या शाखा त्याच्यामध्ये 72 ज्या शाखा आहे ते संन्याशाला निषिद्ध आहे म्हणजे संन्यासी माणसाने त्याचं अध्ययन करू नये का त्याच्यामध्ये जो निपुत्रिका असेल त्याला पुत्र होण्याकरता काय मुहूर्त असावं है ना काय नियम असावे त्याच्याकरता ते बऱ्याच गोष्टी सांगितल्या सांसारिक गोष्टी म्हणून ते 72 जे उपनिषद ते वर्ज्य केले त्याच्यात राहिले 1008 उपनिषद म्हणजे त्याच्यात कर्मकांड उपासना काढण्यात सगळं झालं मग ते ज्याने अध्ययन केले त्याला महामंडलेश्वर उपाधी देऊन टाक आता सगळ्यात सोपं झालं तुम्ही फक्त जमीन विका 15 लाखाची समष्टी भंडारा दक्षिणा आणि 15 लाख रुपये जेवण खर्च काय असेल तर गुरुदक्षिणा दिली की तुम्ही मंडलेश्वर झाले है ना सांगण्याचं तात्पर्य त्या काळामध्ये तुकोबारांच्या काळामध्ये जगद्गुरू ही उपाधी काही वशिलेबाजीची उपाधी नाही अधिकाराची आणि योग्यतेची उपाधी विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरू तुकोबारायांचं रामेश्वर भट्ट आरतीच्या माध्यमातून वर्तन करतात तिथे शब्द आरत्या तुकारामा नाही असं आरती तुकारामा किंवा त्या अभंगात पहा आरती ज्ञान राजा म्हणजे संप्रदायाला ह्या आरत्याच मान्य आहे बाकीच्या आरत्या मान्य नाही तिसरी एक गोष्ट संप्रदायाचं आराध्य दैवत असल्यामुळे पांडुरंग परम योगी 28 विटेवर उभा नामदेव रायाने जो अभंगाची रचना केली तो संप्रदाय पहिल्यापासून अगोदरपासून
त्याला आरती म्हणून स्वीकार करत होता. आणि त्याच्यानंतर ह्या उभय संतांच्या 2 आरत्या प्रमाणिक मानल्या जातात. बाकीची आरती करायला गेलं तर मग आरती राहत नाही, त्या आरत्या होतात. आरत्या मग गावात किती आरत्या होतात ते सांगतात नाही ना. सगळ्या जिवंत माणसाच्या आरत्या चालू आहे आता सध्या. माणूस जिवंत आहे, खुर्चीवर बसलेला आहे. तो देव त्या बाजूला आणि हा इकडं, याची आरती लोकांनी सुरुवात केली. काय नालायकपणा आहे का नाही? हा, अरे जिवंतपणे कुठे आरत्या असतात? पण त्या आरतीचा अर्थ तरी तुम्हाला माहिती आहे का? त्या काय कापूर टाकून ओवाळलं म्हणजे आरती होती का? हा, का तेलाची वात लावली किंवा तुपाची वात लावली अशी फिरवली म्हणजे झाली आरती चालू? त्याचा आरती शब्दाचा अर्थ काय? हा समंतात रती, त्याचं नाव आरती. हा म्हणजे समंतात म्हणजे चारी बाजूला, रती म्हणजे प्रेम. ज्याचं चारी बाजूला एक वटून एका ठिकाणी प्रेम झालं त्याचं नाव आरती. लक्षात येते का? आरत्या म्हणजे काय? सगळीकडे प्रेम झालं. आपलं सगळीकडे प्रेम आहे का नाही? हा, घरात बाई जर असली तिच्या सगळ्या भांड्यावर प्रेम असतं का नाही? एक भांडं जरी गेलं तर वाजाबाकी चालत नाही तिला. शेजारच्या घरी जर भांडं गेलं असलं ना, त्या घरच्याला जो ते भांडं घेऊन या. जेव्हा तो जाईल ना त्या बाजूला, त्याला येताना ते घेऊन या. कारण त्या भांड्यावर तुझं प्रेम. केवळ भांड्यावरच नाही, सगळ्या वस्तूवर घरातल्या प्रेम. आपल्याकडं ते पंप असतं ना, पंप सगळ्याला प्रेम चालू झालं. गाड्या घोड्या मकान दुकान, इदम मेशात इदम मेशात इतिच्छा काम शब्दिता. आपलं प्रेम कुठं नाही. प्रेम म्हणजे आसक्ती, आवड. ज्या वस्तूविषयी आपल्याला आवड आहे त्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे ना. जसं तू गोरा तो मजवावा, तो मजवावा, का? तो प्रेमाचा विषय म्हणून. आपल्याला वस्तू आवडत का नाही? ज्याच्याकडं मोटरसायकल असेल तो म्हणतो काही करा, या आता एकदा एवढे कांदे गेले का 4 व्हीलर आणायची. डोक्यात बसलेला आहे त्याचा खटका. का ती गाडी आल्याशिवाय तो शांत बसणार नाही. गाडी झाली का ट्रॅक्टर, ट्रॅक्टर झालं का आणखी काही वाहन, घर झालं का लग्न, लग्न झालं का वीर, वीर झाली का लेवल. आपले सर्व प्रेमाच्या वस्तू या. विठ्ठल विठ्ठल इकडे कांदेच होतं काय, दुसरं काय होतं? कांदे बाजारात विकायला बारीक नेतं का मोठं नेतात? मोठा मग घरी काय ते दुबळके म्हणतं काय, 2 बाजू. ते म्हणते घरी राहू दे खायला. म्हणजे लोकाला चांगले, घरी वाईट. कशा करता? फक्त पैशामध्ये जीव अडकलेला बाई, काहीच नाही. घरी चांगलं थोडं ठेव, पण चांगलं ठेव. त्याच्यामुळे तुमचे विचार दुबाळके सारखीच असतात. हा, ते विचार टिकत नाही माणसाचे, एक सारखे राहत नाही. दुबारलेले विचार राहतात दुबाळके म्हणून. सांगण्याचं तात्पर्य, संसारामध्ये जेवढे वस्तू आहे ना, आपल्याला आवड पाहिजे म्हणलं का तिच्यावर प्रेम आहे आपलं समजायचं. ती जड वस्तू असू द्या किंवा चेतन वस्तू असू द्या. जे पाहिल्यानंतर, रस्त्यानं चालल्यानंतर सुतळी पाहिली तर मला पाहिजे म्हणलं समजायचं त्याच्यामध्ये प्रेम आहेच त्याचं. म्हणजे आपलं प्रेम सर्वत्र आहे. म्हणून आपण आरती नाही, आपण आरत्या करतो. हा समानतात म्हणजे चारही बाजूला प्रेम. रत्या म्हणजे प्रेम, चारी बाजूला प्रेम. आरती म्हणजे काय? एक वटून एका तत्वाच्या ठिकाणी सदैव ज्याचं प्रेम आहे त्याचं नाव आरती. आणि अशी आरती एकच असावी, अनेक आरत्या नाही. विठ्ठला विठ्ठला आरती म्हणजे एक वस्तूवरती प्रेम. आपलं प्रेम एका ठिकाणीच आहे, पण आपल्याला ओळख नाही. ते आपलं प्रेम कुठे आहे? एकाच ठिकाणी, पण आपल्याला ओळख नसल्यामुळे आपण सर्व पदार्थात आपण पाहत असतो, शोधत असतो. याच्यामुळं मला सुख होईल, याच्यामुळं मला सुख होईल, याच्यामुळं मला सुख होईल. सुखाचीच वस्तू आपल्या जवळ असते, पण आपण दुसरीकडे शोधत असतो. ज्या वेळेला आपण आपल्या ठिकाणी शोधलं का बास, त्याचंच नाव आरती, दुसरं काही नाही. याच ताटामध्ये किती कापूर जाळून काही होणार नाही. हा, एक तो प्रदूषण मुक्त होता येईल, ऑक्सिजन त्याच्यातून प्रगट होत असतो है ना. तुपाची जर आरती जर चालवली दररोज, तर तिथलं जे वातावरण सुशोभित होतं, पवित्र होतं, मंगलमय होतं. हाचा त्याचा भौतिक फायदा आहे. पण अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहिलं तर वास्तविक आपल्या स्वतःवरती जो प्रेम करतो त्याचंच नाव वास्तविक आरती. महाराजांना भक्तिसूत्रामध्ये प्रश्न विचारला, भक्तीचं काय स्वरूप आहे? आता तो भक्ती व्याख्यास्याम. नारद म्हणतात मी भक्तीची व्याख्या करतो. व्याख्या काय व्याख्या केली भक्तीची? सा तस्मिन परम प्रेम रूपा. सा म्हणजे ती भक्ती, तू म्हणजे परंतु, आस्मिन म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी, परम प्रेम रूपा
म्हणजे आपल्या स्वतःवर तो अत्यंत प्रेम करतो ना, तोच वास्तविक आरती करतो. जो इतरावर प्रेम करतो ना, त्याचं प्रेम वास्तविक नसतंच. हे फक्त दाखवण्याकरता आहे. खरं प्रेम आहे का दुसऱ्यावरती? आपलं प्रेम दुसऱ्यावरती खरं आहे का? पती जर पत्नीवर प्रेम करतो, खरं का खोटं? पत्नी पतीवर प्रेम करते, खरे का खोटे? पुत्र मुला बापावरती प्रेम करतात, खरं का खोटं? है ना? बाप प्रेम नहीं सांगता बोलता कविता अनुभव सीता अनुभव वाचून त्याचं बोलण्याचा त्याचं व्याख्यान करणं काही महत्वाचं नाही. अनुभव पाहिजे. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, तो का म्हणे चाकूने सांगे मज अनुभव आहे. आतमध्ये सगळ्यात काय जर तत्व आतमध्ये भरेल, प्रत्येकाच्या आतमध्ये भरलेलं आहे, पण त्याची ओळख नसल्यामुळे पाणी मोमीन प्यासी है ना, पाण्यामध्ये तो मासा ताणलेला आहे. पाणी त्याच्या आतमध्ये पाणी जातंय, कल्ल्यातून बाहेर पडते, ऑक्सिजन घेतोय, पण पाण्या वाचून तसाच उपवाशी राहतो. त्याला पाणी पिण्याकरता असं पाठीवर जावं लागतं, त्याच्या शरीरात पाणी जातं. पाण्यामध्ये राहतो तरी तो पाण्यामध्ये वाचून उपवाशी का? त्याला पाण्याबरोबर त्याने त्या पद्धतीचा संघर्ष नाही. तसं आपल्यामध्ये सर्व आतमध्ये भरलेलं आहे, पण आपण बाहेर शोधत असतो. हा ना, उपनिषदामध्ये असतात नवारे पत्यू कामाय पती प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. नवारे जायाय कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे पत्यू कामाय, पतीच्या कामनेकरता पती प्रिय नाही. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती, आपल्या कामनेकरता आपल्या वासनेकरता तो प्रिय होतो, त्याच्याकरता तो प्रिय नाही. नवारे जायाय कामाय जाया प्रिया भवती, पत्नीच्या कामनेकरता पत्नी प्रिय नाही. आत्मनस्तु काम आहे, आपल्या कामनेकरता ती प्रिय आहे. ज्या वेळेला ती अप्रिय होती त्यावेळेला भांडणं होतं, घटस्फोट होतं. म्हणले घ्या फारकत घेऊन टाका, आता जमण्यासारखं दिसत नाही. का नाही? कामना पूर्ण होण्यासारखं गणित दिसत नाही. काय उपनिषदकार याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा 12 मंत्रामध्ये संवाद आला. सगळं सांगत नाही तुम्हाला. नवारे पुत्रा नाम कामाय पुत्रा प्रिया भवंती आत्मनस्तु कामाय पुत्रा प्रिया भवंती. पुत्र पुत्राकरता प्रिय नाही, आपल्या करता. आपल्यासारखा जर वागले, लोक म्हणतात एवढा नालायक निघा ना, लग्न झाल्याबरोबर त्याला बाजूला काढून दिलं, नकोच आमच्यामध्ये. का? अनुकूल वेद नियम सुखम प्रतिकूल वेद नियम दुःखम. आपल्याला अनुकूल वाटला तर आपल्यामध्ये राहतो, प्रतिकूल वाटला का चले जाओ निकलो. आहे का नाही? शेवटचं सूत्र ऐका. नवारे सर्वस्य कामाय सर्वम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. आपल्या कामने करता आपल्या इच्छा करता सर्व जगत प्रिय होतं. जर आपल्या उपयोगाला येणारे नसलं ना, त्याला कोणी थाराच देत नाही, जमतच नाही. तो कोरायचा एक सुंदर असा अभंग, ऐसा हा लौकिक कदारा कवीना पतित पावना देवराया. है ना, काय सुंदर 9 चरणाचा अभंग आहे, चिंतन करण्यासारखं आहे. बेटी न जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. म्हणून सगळे आपल्या करता स्वतः करता प्रिय. काय बघा, वित्तात प्रिय पुत्र, हा धनापेक्षा पुत्र प्रिय असतो. पुत्रापेक्षा पुत्रात भार्या प्रिय, हा पुत्रापेक्षा घरवाली प्रिय, घरवाल्यापेक्षा आपलं स्वतःचं शरीर प्रिय, आणि शरीरापेक्षा आपला आत्मा सर्वात प्रिय. वित्तात पुत्र प्रिय. एखादा मुलगा जर आजारी पडला, डॉक्टरने सांगितलं अहो 5 लाख रुपये लागतील तेव्हा क्लिअर होईल. तो म्हणता 5 नाही 7 लागले तरी चालतील. पैशाचं बघू नका इकडे तिकडं, पण मुलगा क्लिअर झाला पाहिजे. पैशाला महत्व का मुलाला महत्व? तुमच्याकडे कसं काय? हा, पैशाला महत्व असलं तर मरू दे, जाऊ दे, गेले ते गेले ना, असं नाही ना. पैसा किती गेला चालतील, मुलगा वाचला पाहिजे. मुलगा आणि आई दोघांचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू झाला. डॉक्टरने सांगितलं दोघांतून एक राहील. बघा तुम्हाला कोणतं पाहिजे, मुलगा पाहिजे का आई? है ना. डॉक्टरला सांगतो मुलगा गेला चालेल,
कुंभार कुंभारी असल्यावर मडक्याला काही तोटा आहे नाही का? शिर सलाम असतं पगडी 50, घाबरायचं काही काम नाही. म्हणजे हा रस्ता चालू आहे अजून बंद केल्याने ट्रॅफिक जाम व्हायचं काही कारण नाही. म्हणजे वित्तापेक्षा पुत्रप्रिय, पुत्रापेक्षा घरवाली प्रिय, घरवालीपेक्षा शरीर आपलं स्वतःचं प्रिय. शरीराला सुद्धा जर काही रोग लागले, कॅन्सर सारखा रोग लागला, एखाद्या हाताला पायाला वगैरे झाला, डॉक्टर सांगतात हे बघा ऑपरेशन करावे लागेल, हा पाय इथून काढावा लागेल. त्याने सांगितलं हो असं नका करू, जे पाय देवाने एवढे सायासाने मला पाय दिले आणि तो काढायची वेळ. त्याने सांगितलं लवकर तुम्ही निर्णय घ्या, लवकर जर निर्णय जर नाही घेतला तर हा पाय गुडघ्यातून काढावा लागेल, मग आणखीन अडचण होईल निर्माण. त्याने तरी ऐकलं नाही. 15 दिवसांना पुन्हा गेला तो आतमधून, तो विष त्याचं जेहर पार त्या गुडघ्यापर्यंत गेले. डॉक्टरनं सांगितलं आता आणखी त्याच्या 4 इंच वर कटिंग करावं लागेल, बघा लवकर. आता निर्णय घेतला नाही तर डायरेक्ट आतमध्ये, मग आता हातपायाची नाही बाजू, आता तुम्हालाच बाहेर काढावं लागेल. त्याच्या अगोदर विचार करा काय करायचं. तो सांगतो पाय गेला तर चालेल, दोन्ही पाय गेले तर चालेल, पण मला वाचवा, मला वाचवा. ज्याचं नाव आहे ना त्याचंच नाव आत्मा आहे, जो आतमध्ये भरलेला आहे आणि त्याच्यावरती सर्वांचं प्रेम आहे, हे मला सांगायचंय. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी, जे बुद्धी स्फुरे अर्निशी ते वस्तुगामी, तैसा हृदयामध्ये मी राम. आस्था सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी कामो विषयावरी, सर्वस्यच्या हृदय सन्निविष्टो मतस्मृतीर ज्ञानमपोहनंच. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर जो न तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तुझ में राम मुझ में राम, सब में राम समाया है, सर्वागटी राम देहा दे. हरि व्यापक सर्व प्रेम प्रगट होई सर्वत्र समाना. आणि तो हरी म्हणजे आत्मा. रामेश्वर भट्ट जगदूर तुकोरांची करतात आरती तुकारामा. तुकारामाची आरती, ज्याची संसारात रती त्याची कोण करील आरती, है ना. रती म्हणजे प्रेम, ज्याचं संसारातच प्रेम आहे त्याची आरती होत असते का. ज्याचं पैशात प्रेम त्याची आरती होत असते का. ज्याची प्रतिष्ठेमध्ये प्रेम त्याची आरती होत असते का. आरती त्याचीच होती ज्याची परमात्म्यावर अत्यंत निष्ठा आहे, अत्यंत श्रद्धा आहे. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. माया म्हणजे प्रेम, ज्याचं देवावरती प्रेम त्याचीच फक्त आरती, इतरांची करू नका. पैशावाला भरपूर असेल, मोठा मठ मंदिरावाला असेल, त्याच्या नादीच लागू नका. बघ कल्याणच होणार नाही तुमचं. कल्याण बाजूला नाही, ठाण्याला जावं लागेल तुम्हाला. हा, तुम्हाला कल्याण जर करायचं असेल त्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं हे पाहायचं, जरा अवतीभोवती राहायचं, सेवा करायची, काही दिवस 2-5 दिवस बघायचं. पैशावाल्याला जवळ बोलवतो का कामाच्याला जवळ बोलवतो,
काही पैशावाला जर असला ना काही, त्यांना पराठे, त्यांना समोसे, त्यांना सकाळीच भजे, चाय, कॉफी है ना. आणि ज्याच्याकडे पैसा नाही एकदम भगाव इसको साले को, काय आता हे काय आरती करायचं उगं होणार आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा, सर्वभूती पाहे एक वासुदेवा. तू जिया देता आहता तुझी तू साधुवाला कवनिता ये रती वाली का माया पता अशी दृष्टी पाहिजे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी ठाव आणतेचा. असा असेल ना, तुमच्या घरातला असला तर त्याची आरती करा, काहीच दोष लागणार नाही तुम्हाला. पण असा पाहिजे जे कारंजले गांजले त्याची मैंने जो फुले तुझी साधू ओळखा देव तेथे जावा. एक दया करीने जे फुलाची तोची दासी आली जाती सांगू किती भगवंताची मूर्ती जे गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. टाइम झाला का? दागिना तर पडला म्हणून म्हणलं तुम्हाला. अच्छा, विठ्ठल विठ्ठल प्रदोष बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चिंत जाशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. असा जर असला ना, कोणी जरी असला त्याची जर आरती केली अजिबात तुम्हाला कुठल्याच काळात दोष लागणार नाही. पण असा पाहिजे. एक आमच्या 5-7 वर्ष मागून संस्थेत सुटलेला असा खुर्चीवर बसलेला, काही एक मोठा बंगला होता, त्या बंगल्यावाली त्याची आरती करीत होती. असं तो पुढं बशी कार्यक्रम ठरवायच्या वेळेला म्हणले 40,000 मला काही परवडत नाही, माझे सध्या 40 चालू आहे म्हणले. लोकांना वाटतं याचं वय 40 चालू आहे का पैसे 40 लागत काय कळायला. धनाच्या लोभी किती मोठा जरी असला, लोक समाजामध्ये प्रतिष्ठा त्यालाच मिळते ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, त्याला प्रतिष्ठा मिळते. योग्य त्याला किंमत नाही. पण अशा धनाच्या लोभी जर असेल तर आरती जर केली ना, तुम्ही नरकाला जाणार, तो तर अगोदरच गेलेला असतो. कारण तो जाणून करतो, त्याच्यामुळे तो अगोदरच नरकाच्या वाटेला लागलेला असतो. तुम्ही अज्ञान काळात त्याची आरती करतात म्हणजे सायलेंट पॉयझन सारखं तुम्ही हळूहळू नरकाच्या बाजूला जाणार. म्हणून आरती जी करायची तुकाराम म्हणतात अशी कुणाची रामेश्वर भट्ट असे नाही. आरती तुकारामा, राम का सेतू भंग, तुकाराम का अभंग. असं रामाचा सेतू भंग झाला, आत पाण्यामध्ये झाकला गेला, दिसत नाही तो आता. वरतून त्या अमेरिकावाल्याने सॅटेलाईटवरून पाहिला तो आतमध्ये. ते म्हणजे खाली काहीतरी 3 किलोमीटर रुंदीचं आणि 48 किलोमीटर लांबीचं काहीतरी दिसतंय. आणि ते काहीतरी दिसतं ना, तोच राम सेतू, पण तो पाण्याखाली गेला. पण तुकोरायांचा अभंग बाकी अजून गाथा तसा शिल्लक आहे. म्हणून अशा अभंग गाथा सेतू रूपाने जो निर्माण केलं तुकोबारायांनी, अशा तुकोबारायांची आरती रामेश्वर भट्ट करतात. आरती तुकाराम. का बरं आरती करतात अशी? ते म्हणतात स्वामी सद्गुरु धामा
स्वामी म्हणजे मालक. मालक कोण होतं? काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिदले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांचे मालक झाले आपण. इंद्रियांचे मालक नाही, आपण इंद्रियांचे अधीन झाले. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो इंद्रियांचे दिने आम्ही केलो इंद्रिय आपल्या ताब्यात का आपण इंद्रियांच्या ताब्यात? कोण कोणाच्या ताब्यात? इंद्रिय आपल्या अधीन आहे का आपण इंद्रियांच्या अधीन आहे ना? चिंच पाहिल्यावर तोंडाला पाणी येतच आपल्या, येतंय का नाही? म्हणजे काय? आपल्या विषयाकडेच इंद्रिय ओढले जातात, खेचले जातात. आत्मानं रथिदं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथी विद्धी मन इंद्रियमेव च. आपले जे इंद्रिय आहे ते घोड्याप्रमाणे, बुद्धी याचे सारथी आहे, शरीर हा रथाप्रमाणे, आत्मा रथी बसलेला आहे त्याच्यामध्ये. मग ते इंद्रिय कशी चालवायची हे बुद्धीच्या अधीन. ज्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली ना त्याचे इंद्रिय रूपी घोडे सद्मार्गाला चालतात, सिद्धांताच्या मार्गाला जातात. भैया तेरी गाडी धीरे धीरे हा करे, गाड़ी तेरी रंगी बिरंगी बैल तेरे गुलजार रे, हकने वाला छान छबीला बैठने वाला लाल रे, है ना? इंद्रिय घोड़े न विषय में अड़े, जो आड़े तो भी संयम के कोड़े पड़े. तन के रथ को सुत पर चलाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. आपले इंद्रिय आपल्या अधीन नाही. तुकोबाराय म्हणतात काम क्रोध बंदी खाणी तो का म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी झालो म्हणजे मालक झालो, इंद्रियांचे मालक. म्हणून स्वामी आणि सद्गुरु धामा. धाम म्हणजे ठिकाण, सद्गुरूचं ठिकाण आहे. तुम्ही सद्गुरू आहात. रामेश्वर भट्ट तुकोबारायांना म्हणतात तुम्ही साक्षात माझे सद्गुरू आहात. सद्गुरु धामा हे विशेषण रामेश्वर भट्ट तुकोबारायांना देतात. स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती. सच्चिदानंद मूर्ती कोण आहे माहिती का? आत्मा. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप हा परमात्मा आहे. पण त्या परमात्म्याचं स्वरूप तुकोबारायांना का देतात? त्याचं कारण असे, तुकोबाराय साक्षात मूर्ती रूपाने जरी आपल्याला दिसत असले, शरीर रूपाने जरी दिसत असले, त्यांचं हे बाह्य सगुण रूप सोडा, वास्तविक ती आपल्या स्वरूप तत्वापर्यंत पोहोचलेले है ना. आत्मा अजरो अमरो अनित्य. तुका विष्णू ज्ञानाचे बिंब. साक्षात गुरु हे लोकांपर्यंत आपल्यासारखे जरी दिसत असले तरी त्यांना आपल्यासारखं समजू नये. नदी समुद्र नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नव्हती जगा माणसा त्यासारखी. आपल्यासारखे नव्हे तुका म्हणे सतनी देसा, हुसने ते मुसाफिर
आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे ना. तो वेगळा कसा दिसतो? शराक्षर वेगळा क्षराक्षरा वेगळा द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एवच. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. ज्याचा नाश होतो तो क्षर, ज्याचा नाश होत नाही त्याचं नाव अक्षर. या दोन्हीपेक्षा वेगळा उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः. तो उत्तम पुरुष कोण आहे? तो आत्मा आहे. तो याच्यापेक्षा वेगळा आहे आणि त्या स्वरूपाला जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त झाल्यामुळे सच्चिदानंद मूर्ती. मूर्ती मूर्ती का म्हणायचं माहिती का? ते संन्यास दीक्षित असतात ना, त्यांना जर भंडाऱ्याकरता जेवणाकरता जर बोलवलं ना, ते विचारतात किती मूर्ती येणार आहे. म्हणजे ती जिवंत असून मेल्यासारखी. जिवंत असून मूर्ती कशी असते? घडवावं लागते दगडाची, है ना. टाकी घाय देवपण, टाकी घाय देवपण असं करावं लागतं. ज्याने संन्यास दीक्षा घेतली जिवंतपणीच, पिंडदान होमदान सर्व काही केलं, विरजा होम वगैरे केला, मग तिथून पुढे ते जिवंत नाही, ते चालतं बोलतं प्रेत. मग असं म्हटल्यापेक्षा त्याला मूर्ती म्हणतात. मग किती मूर्ती येणार आहे? 4-5 मूर्ती येणार. मग तुकोबाराय हे साक्षात मूर्ती म्हणजे काय? हे सगुण निर्वृत्त त्याच्या पलीकडे ज्या मूर्तीला आपल्यालाच आरती करावी लागते, आपल्याला जेव घालावं लागतं, आपल्यालाच कपडे घालावे लागतात, त्यावेळेला तिची पूजा होते. तशा स्वरूपाला जगद्गुरु तुकोबाराय सर्वत्र व्यापक सच्चिदानंद स्वरूप अशा परमात्मा स्वरूप झाल्यामुळे इथं रामेश्वर भट्ट म्हणतात सच्चिदानंद मूर्ती तुम्ही साक्षी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. असा तो परमात्मा रूप, परमात्म्याचं जे निर्गुण निराकार रूप स्वरूप, त्याचं जे स्वरूप लक्षण ज्याचं आहे त्या स्वरूप लक्षणाने युक्त जगद्गुरु तुकोबाराय असल्यामुळे सच्चिदानंद मूर्ती. असे सच्चिदानंद मूर्ती आहे ना. मग तुकोबारायांना रामेश्वर भट्ट म्हणतात पाय दाखवी आम्हा. काही लोक पहिलेच पाय जोडून बसलेले असतात, त्यांना दाखवायची गरजच नाही, है ना. दाखव कुणाला म्हणतात? ज्यांचे पाय बाहेर नाही, जे कुठल्या तरी आसनात बसलेले किंवा वज्रासनात बसलेले किंवा पद्मासनात बसलेले किंवा सिद्धासनात बसलेले, त्यांचे पाय असे बाहेर दिसत नाही, मग त्यांना म्हणावं लागतं पाय दाखवी. जे अगोदरच दर्शनाची वाट पाहतात, काही तर आरती झाल्यानंतर असे बसलेले असतात, ते जेवढे येतात त्यांना पाहतात कोण राहिलं बिगर दर्शनाला आल्याच. मग जो राहिलं ना, हे उसको बुलाव, हा गाय. मग जर गेला का मार्केटमध्ये गेला म्हणलं तर हाय, नंतर बसून राहिला, अरे इसको भगाव, इसको तमीज नाही रहने की, अकल नाही, गदा आहे पुरा. म्हणजे ज्यांचे पाय अगोदर तयारी लागले दर्शनाच्या, त्यांना दाखवण्याची गरज नाही. मग तुकोबारायांना रामेश्वर भट्ट म्हणतात पाय दाखवी आम्हा. कारण तुमची आरती चालू आहे, आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. विठोबा रखुमाई जय Hare
आरती तुका रामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. रामेश्वर भट्ट आणखी काय वर्णन करतात जगद्गुरु तुकोबारांच्या आरतीच्या माध्यमातून. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. प्रभू रामचंद्राचा जो आगाध महिमा आजही तुम्ही तामिळनाडू तिकडे रामेश्वरमला गेले काही दगड आजही तरताना दिसतात तुम्हाला. हा तिकडे जाऊन देत नाही, हात लावून देत नाही. तिकडं बऱ्याच लोकांनी दगड तिकडून घ्यायचा प्रयत्न केला. इकडं आपल्या विहिरीत तरंगला तर तरंगला है ना. तिकडले दगड इकडे आणायचा प्रयत्न म्हणून तिथं आता बंद केलं त्या लोकांनी. दगड आणून देत नाही. पण त्या भगवान प्रभू रामचंद्राने त्या समुद्रावरती अथांग असणाऱ्या समुद्रावरती निळ निळ जाबुवंतांनी मोठमोठ्याले पर्वत टाकून समुद्रावरती सेतू तयार केला आणि तो तारला स्वतःच्या सामर्थ्याने. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्याने युक्त जसे भगवान प्रभू रामचंद्र होते त्याच तुलनेत जगद्गुरु तुकोबाराय असल्यामुळे तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. रामेश्वर भट्टांच्या त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांना ये तुकाराम महाराजांना कवित्व करण्याचा रचना करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तुम्ही कुलमी कुळामध्ये जन्माला आले आहात त्याच्यामुळे जेवढ्या काही रचना केल्या असतील त्या सगळ्या काय करा तुम्ही उचला आणि त्या डोहामध्ये बुडवा सांगितलं. मग त्या तुकोबारायांना फार मोठा खेद निर्माण झाला. एवढी मोठी रचना निर्माण केली जगताच्या उपयोगाला येणारी. वेद जर एवढा मोठा असांग असला पण सामान्य जीवाला त्या वेदाचा यत्किंचित थोडा सुद्धा उपयोग होण्यासारखा नाही. आणि म्हणून एवढी चांगली रचना आहे. त्या अभंगाच्या गाथ्यांना ते दगड बांधले आणि त्या डोहामध्ये टाकले. 14 दिवसावरती तुकोबारांनी ते उपोषण केलं. काय माझा असा गुन्हा घडला, काय मी दोष केला असा, का एवढ्या मोठ्या अभंगाच्या प्रयत्नपूर्वक निर्माण केलेल्या वया का बुडवाव्या लागल्या, काय कारण आहे असं देवाकडे खेद प्रगट करतात, प्रार्थना करतात. आणि 14 दिवसानंतर त्या वया पाण्याच्या वरती आल्या. उदकामाची वाया ठेवून कोरड्या, उदकामाची वाया ठेवून कोरड्या, उदकामाची वाया ठेवून कोरड्या, उदकामाची वाया ठेवून कोरड्या. पाहिला रमण्या विश्वजना विश्वजा विश्वजना नवे हासाबा नवे हासाबा उदकावरी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. त्या वयास नाही वरती आल्या, त्या दगडांना घेऊन वरती आल्या. काय गाथा आहे. ज्या दगडांनी गाथ्याला धरून राहिले ते दगड सुद्धा तरले बाबा त्या गाथ्या. केवळ वया नाही दगडासहित वया. म्हणजे त्या काळचे दगड तरले, आताचे दगड तरणार नाही का. फक्त धरून तर बघा गाथ्याला. दररोज 50-50 अभंग वाचून बघा काय होतंय. आपण दगडासारखीच, आपल्यात काय फरक आहे. दगडात आणि आपल्यात काय फरक. फक्त एक केलं पाहिजे. आपल्याकडे एवढी मोठी वाङ्मय रूपी संपदा आपल्याकडे संतांनी निर्माण केली. थोडासा आश्रय करायचा, फार जास्त करायची गरज नाही. गाथा पाठच झाला पाहिजे अशी कल्पना डोक्यात आणू नका. ज्यांना करायचं ते करणार आहे, त्यांची साधना चालू आहे. परंतु कमीत कमी दररोज
10 अभंग, 20 अभंग, 25 अभंग, 50 अभंग असं तुम्ही आयुष्यभर वाचत राहा. शेवटी कोणाची इच्छा करायची गरज नाही. तुमच्या दारामध्ये यम चुकून सुद्धा येणार नाही. तो रेडा घेऊन फारसा बिरसा येणार नाही, दर्शनच होणार नाही तुम्हाला. आणि आलाय कदाचित तर हात जोडून येईल. यमधर्म वाट पाहे निरंतर, काही येथे ती हरीचे दास. तो हरीच्या भक्तांना यमधर्म नम्रतेने वाट बघतो, बाकीच्यांना जोडी ती कापी ती यमाचे किंकर. असं येते. यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हाकिम क्या तुम कहोगे, पापों की अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे, है ना, पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता, देता होशील तू, पाप केला का यमधर्म वाट पाही, भक्तही झाला तर यमधर्म पाही वाट पाही. पण त्या वाट पाहण्यामध्ये फरक. म्हणून त्या डोहामधून दगडासहित त्या वया तुकोबारायांचा गाथा वरती आला, वरती तरंगला. त्यावेळेस तरंगला नाही, आजही तरंगला. आमच्यासारखे किती महाराज लोक तरंगू, हा ना, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठरा. अहो काय खेड्यापाड्यातले लोक, हा काही संस्कार कसे काय काय परम भाग्य म्हणायचे, प्रारब्धाची गोष्ट आहे ना. एवढ्या गावात एवढे लोक असताना सगळे का आळंदीला गेले नाही? काय तिथं काय प्रतिबंध आहे का त्यांना? अमुक गावचा एकच चालेल शिक्षणाकरता असं काही आहे का? पण प्रारब्ध नाही सगळ्यांचं. तिथपर्यंत जाऊन है ना, गाथा, ज्ञानेश्वरी, पंचदशी, श्रीमद भगवद्गीता, व्याकरण सर्व शिक्षणाकरता प्रारब्ध मजबूत असावं लागतं. अन्नमान येतं प्रारब्धात येतं, पण हे करावं लागतं तेव्हा होतं, होत नाही तसं. आणि म्हणून ज्या गाथ्याच्या संदर्भाने जे दगड राहिले ते तरुण आले. म्हणून त्या तुकोबारायांना अशी उपमा देतात, जसे प्रभू रामचंद्राकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुंच्या समर्था ही शक्ती होती, ती जगद्गुरु तुकोबारायांकडे असल्यामुळे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. शेवटी बघा, रामेश्वर भट्ट ब्रह्माबरोबर तुकोबारायांची तुलना करतात. कशी करतात माहिती का? तुकिता तुलनेशी तुलना करायची. ब्रह्म तुकाशी गेले नाहीत, तुका आहे ना, ब्रह्म तुकाशी आले, असं इकडं आलं. म्हणजे तुम्ही बघा, मोठ्या व्यक्तीबरोबर जर प्रवासाला गेले, तुम्हाला फोन जर आला का, ओ कोण आहे, आपण जर कमी छोटं असलो सांगायला पाहिजे आम्ही आमच्या बरोबर आहे, नाही तर सांगता आमच्या बरोबर आमदार आहे म्हणतात काही लोक. आता तो तालुक्याचा माणूस, हा एखाद्या गावाचा माणूस, तो म्हणतो आमदार बरोबर, आमदार आमच्या बरोबर आहे म्हणतात. असं नाही बोलायचं कधी. आपल्यापेक्षा वरिष्ठ माणूस असला ना, त्यांच्या बरोबर आम्ही असं सांगायचं. घरात जर विचारलं कोण कोण राहत तुमच्या घरात, आम्ही आई वडिलांबरोबर राहतो असं म्हणायचं. आई वडील आमच्यामध्ये राहतात, काय कमाल. आई वडील तुमच्यात राहत नाही, त्यांच्यात तुम्ही राहतात असं म्हणायचं. हां, तेव्हा तुमचा सन्मान होतो. मूर्खपणा उघडा होऊ नये त्याच्याकरता ही परिकल्पना आहे. असे व्याकरणामध्ये सुंदर असे सूत्र आहे ना. ते नसं असा शब्द आहे, जो ते नसं येतो त्याला तृतीयांत यावं लागतं. म्हणजे त्याच्याबरोबर असं म्हणायचं, तृतीयांत गौण प्रयोग होतो त्याच्याकरता. इथं म्हणतात तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुका ब्रह्माशी गेला, तुकाराम महाराज गौण झाले. ब्रह्म तुकाशी आले, तुकोबाराय प्रधान आणि ब्रह्म गौण असा आहे. दुसरा आहे का, नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले. फक्त पुंडलिके देखील उभे केले विठेवरी, तो हा विठोबा निदान ब्रह्म येते. नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले. सांगायचं तात्पर्य असं, जे ब्रह्म तत्व निर्गुण निराकार ते तत्व ते पंढरपुराला साकार झालं असं सांगायचं. तिथं साकार झालं. तसं इथं तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले. कोणी रामेश्वर भट्ट उगाच दर्शन घेत नाही तुकोबारायांचं. असं जर तुका ब्रह्माशी गेला तर कोण दर्शन घेईल त्यांचं, कोण आरती करेल त्यांचं. इथं प्रधानता तुकोबारायांची. म्हणून ब्रह्म तुकाशी आले. म्हणून हे म्हणून शब्द फार महत्वाचा आहे ना. का हो, तुम्ही त्यांना मदत केली, आम्हाला त्यावेळेला असं केलं होतं म्हणून आम्ही त्यांना मदत करू
असं आहे का नाही? त्या पहिल्या लग्नाच्या वेळेला आम्हाला त्यांनी मदत केली, मग यांच्या लग्नाला आम्ही मदत करतो. आम्ही ती विहीर खोदली ना त्यावेळेला त्यांनी एवढे पैसे दिले आमच्या विहिरीला, आता घ्या त्यांच्याकडून पैसे. म्हणजे काय झालं त्या पद्धतीने इथं जसा देण्या घेण्याचा व्यवहार आहे, सापेक्ष व्यवहार म्हणतात याला, तो असा सापेक्ष व्यवहार नाही. प्रधानता तुकोबरायांची, गौणत्व ब्रह्माच आहे. आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. आ
झालेली सेवा सर्व श्रोत्यांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल करा